शाळेकडे जाणाऱ्या खड्डेमय आणि चिखलमय रस्त्याच्या दुरुस्तीची वारंवार मागणी केली, पण नेहमीप्रमाणे इचलकरंजी महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। त्यामुळे इचलकरंजीतील जुना चंदूर रस्त्यावरील न्यू विजन विद्या मंदिरच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी वेगळाच पवित्रा घेतला। थेट इचलकरंजी महापालिकेसमोरच शाळा भरवून रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं। इचलकरंजीतील जुना चंदूर मार्गावर न्यू विजन विद्या मंदिर ही शाळा आहे। 1ली ते 10वी पर्यंत असलेल्या या शाळेकडे जाणारा रस्ता विविध कारणांनी खोदण्यात आलाय, पण त्याची वेळेवर दुरुस्ती झाली नाही। परिणामी हा रस्ता म्हणजे डर्ट ट्रॅक बनलाय। खड्डेमय आणि चिखलमय रस्त्यावरून धड चालताही येत नाही, त्यामुळे विद्यार्थी शिक्षकांना कसरत करावी लागते। अनेक विद्यार्थी चिखलाच्या रस्त्यावरून घसरून पडले, तर दुर्गंधी आणि डासांच्या त्रासामुळे सारेच जण वैतागलेत। इचलकरंजी महापालिकेकडे तक्रार करूनही रस्त्याची परिस्थिती सुधारत नाही। त्यामुळे आज विद्यार्थी आणि शिक्षकांनी थेट इचलकरंजी महापालिकेसमोर मंडप उभारला आणि शाळेचा वर्ग भरवला। त्यानंतर महापालिकेत खळबळ उडाली। महापौर आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन त्या रस्त्याच्या मुर्मीकरणाचे आदेश दिले आणि प्रत्यक्ष कामही सुरू झालं। त्यानंतर महापालिकेसमोर भरलेली शाळा सुटली।